नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेसाठी फॉर्म चालू झालेले आहेत। तर तुम्हाला माहितच असेल मित्रांनो, तुम्हाला बांधकाम विभागामध्ये नोंदणी करायची असेल किंवा यामार्फत जी आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी स्कॉलरशिप भेटते त्या योजनेचा तुम्हाला जर फायदा करायचा असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही फॉर्म चालू झालेले आहेत। तर तुम्हाला यासाठी नवीन नोंदणी कशी करायची आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे किंवा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। इथे बघू शकता यांची ऑफिशियल वेबसाईट mahadocw.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काही इंटरफेस असा दिसेल। तर आता इथे बघू शकतात बांधकामगार नोंदणी, बांधकामगारासाठी दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करायसाठी पण ऑप्शन आहे। परत ऑनलाईन नोंदणी म्हणजे नूतनीकरण म्हणजे इथं तुम्हाला नाही का ट्रॅक करता येईल तुमचा अर्ज आणि इथं बघू शकतात तुम्हाला बांधकाम नोंदणी करा असं एक ऑप्शन आलेलं आहे। भरपूर असं प्रॉपर लॉग इनसाठी आहे, पुढे जाण्यासाठी आहे। आता याचे नियम व अटी सर्वात प्रथम आपल्याला वाचून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती भेटणार आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती जी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे ती आपण बघणार आहोत। तर इथं बघू शकतात बांधकामगार नोंदणी, तर तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर इथं वाचू शकतात तुम्ही सर्व इथं माहिती दिलेलं आहे। इथं बांधकामगार नोंदणी याच्यामध्ये काय काय जे पॉईंट आहेत महत्त्वाचे ते वाचून घ्यायचे आहे। परत नोंदणीसाठी कोण पात्र राहणार आहे, 18 ते 60 वर्षाच्या वयोगटातील बांधकामगार हे पात्र राहणार आहेत। इथे दुसरा पॉईंट दिलेला आहे, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त बांधकामगार म्हणून काम केलेले कामगार पाहिजे त्यांना। याच्यासाठी तुम्हाला काही सोल्युशन आहे याच्यावरती, हे जर नसेल तर ते पण आपण पुढे बघणार आहोत। आता इथं बघू शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे। इथं तुम्हाला नोंदणी करण्यासाठी फॉर्म फी भरायचा आहे, तो पण आपण बघणार आहोत। वयाचा पुरावा लागणार आहे, 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र ते पण आपण बघणार आहोत कसे काढायचे ते। रहिवासीचा पुरावा लागणार आहे, ओळखपत्र पुरावा लागणार आहे। अर्जासाठी जे 3 पासपोर्ट फोटो आहे ते पण लागणार आहे। नोंदणी फी 1 रुपया लागणार आहे, वार्षिक वर्गणी रुपये 1 अशी लागणार आहे। आता इथं माहिती दिलेली आहे इमारत व बांधकामगार महत्त्वाची तरतुदी, तर ही पण वाचून घ्यायचं आहे तुम्हाला। आता इथं उपकरण माहिती, तिथं पण भरपूर अशी माहिती दिलेली आहे आणि ही पण वाचायची आहे, त्याच्यानंतरच आपण अर्ज करणार आहोत। तर मित्रांनो, आपण पहिले ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा हे बघून घेऊया। इथं अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा, या ऑप्शनवरती यायचं आहे तुम्हाला। आता इथं बघू शकता हे ऑप्शन कुठे भेटेल तुम्हाला, रोजगार नियम व शर्ती यामध्येच हे ऑप्शन येईल तुम्हाला। इथं आल्यानंतर बघू शकतात आता हे कसं भरायचं आहे ते पण भरणार आहोत आपण। आता नोंदणी क्रमांक कुठून काढायचा ते पण सांगणार आहे। आता इथं तुम्हाला पहिले नोंदणीची तारीख टाकून घ्यायची आहे, जो शुल्क आहे तो टाकायचा आहे, पावती क्रमांक ठिकाण ते पण आपण इथं टाकून घ्यायचं आहे। इथं तुमचा अर्जदारांचा फोटो लावायचा आहे, अर्जदारांचे पहिले नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव टाकायचे आहे। इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचे, स्त्री पुरुष विवाहित अविवाहित हे संपूर्ण टाकल्यानंतर तुमची जन्मतारीख आहे ते टाकायचे, वय वर्ष तुम्हाला काय चालू आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। हे टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकतात मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं तुमची कोणती कास्ट आहे, कोणत्या वर्गवारीमधून येतात तुम्ही इथं फिल करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं घर क्रमांक टाकायचा आहे, तुमचं गाव किंवा शहर टाकायचं आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि महत्त्वाचे ठिकाण म्हणजे जवळपास कोणती ठिकाण किंवा खूण असेल, मंदिर काही ते टाकायचं आहे। कायमचा पत्ता तो पण असाच जो वरती दिलेला आहे तो तसाच भरून घ्यायचा आहे। आता इथं राशन कार्ड आहे का तुमच्याकडे, नाही तर इथं टिक करायचं आहे तर तुम्हाला कोणता आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि तो राशन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे। परत इथं बघू शकता ठेकेदारी विकास व्यवस्थापनाचे नाव टाकायचं आहे। तुम्हाला इथं पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे, इथं जे दिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि पूर्ण बरोबर माहिती भरायची आहे। आता इथं कुटुंबातील सदस्याचे नाव टाकायचं आहे, इथं तुमचे नाव टाकून घ्यायचं आहे। तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात त्यांचे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, स्त्री पुरुषमध्ये त्यांचे वय टाकायचे आहे। अर्जदाराशी नातेवाईक, आता मुलगा मुलगी पत्नी असं इथं नाते टाकून घ्यायचं आहे, त्यांचे शिक्षण काय झालेलं आहे किंवा चालू आहे, कारण की आपल्याला पुढे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। नंतर व्यवसाय काय करतात, तर इथं समजा बायको असेल किंवा पत्नी असेल तर त्यांना नाही का इथं गृहिणी करून टाका आणि जे बाकीचं शिक्षण चालू असेल मुलांचं त्यांचं इथं व्यवसाय म्हणून शिक्षण टाकता येईल आणि इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे।
आता इथं बघू शकतात बँकेचा तपशील. तर तुम्हाला इथं बँकेचं नाव टाकायचं आहे, तुमच्याकडे जे सेव्हिंग अकाउंट असेल त्याचं शाखेचं नाव टाकायचं आहे, शाखेचा पत्ता टाकायचा आहे, कुठली ब्रांच आहे, IFSC कोड टाकायचा आहे, तुमचा खाते नंबर टाकून घ्यायचा आहे. आता इथं ठिकाण, ज्या दिवशी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या दिवशीची इथं दिनांक टाकायची आहे. ठिकाण टाकल्यानंतर तुमचं सही किंवा इथं अंगठा टाकायचा आहे. आता इथं बघू शकता तपशीलमध्ये ही पूर्ण माहिती वाचायची आहे. याच्यामधून तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे, सर्व डॉक्युमेंट राहणारच आहे सर्वांकडे, तर इथं तुम्हाला इथं टिक करून घ्यायचे आहे. आता इथं अर्ज स्वीकारला किंवा नाकारला, इथं अर्ज स्वीकारला टिक करायचे आहे, दिनांक टाकायचे आहे. हे समजा ऑफिशियल जे अधिकारी आहे त्यांच्यासाठी आहे, तर ते तुम्ही नाही का आपण पुढे बघणारा हा जो ऑफलाईन अर्ज आहे हा कुठं सबमिट करायचा तुम्हाला, तर ती माहिती जी आहे ते अधिकारी भरतील. तिथं तुम्हाला कोणतीही माहिती भरायची गरज नाही. तर हा फॉर्म मित्रांनो ऑफलाईनचा झाला. आता आपण बघूया ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे. मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायसाठी इथं यायचं आहे परत यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. इथं बघू शकता पहिलं ऑप्शन आहे बांधकामकार नोंदणी, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता इथं कोणता जिल्हा आहे तो निवडायचा आहे. आपण समजा हा जिल्हा निवडला आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो करंट चालू मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. प्रोसीड टू फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपण तुमचा आधार नंबर टाकलेला आहे आणि ऑफलाईनमध्ये मोबाईल म्हणजे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून इथं फॉर्म भरण्यासाठी लॉग इन झालेलो आहोत. तर इथे तुम्हाला एक फरक दिसेल की ऑफलाईन अर्ज तुम्हाला ऑफिसला जाऊन सबमिट करायचा आहे आणि जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज ऑनलाईनच व्हेरीफाय होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, तुमचा ॲप्लिकेशन जो ID आहे बांधकाम विभागाचा तो ID तयार झालेला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे बांधकाम विभाग मंडळाचं किंवा ID कार्ड आहे ते ऑनलाईनच भेटलं जाईल. आता इथं बघू शकता तुम्हाला नाही का तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. त्यानंतर वडिलांचं किंवा हजबंडचं लग्न झालेलं असेल, हजबंड लेडीज जर फॉर्म भरत असेल त्यांचं नाव टाकायचं आहे, लास्ट नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. आता इथं तुमचं लग्न झालेलं असेल तर इथं कोणतं पण ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला वाटेल ते. आणि इथं तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, कॅटेगरी कोणती आहे ती टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर इथं वय आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येईल. ही प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो थोडं तुम्हाला खाली यायचं आहे. आता इथं बघू शकतात ही पूर्ण डिटेल आहे, पूर्ण वाचूनच भरायचे आहे. आता तुमचा जो पत्ता आहे आधार कार्डनुसार तो पत्ता टाकून घ्यायचा आहे. इथं बघू शकतात तुमचा आधार कार्डच्या बॅक साईडला जो पत्ता आहे तो सेम भरायचा आहे. इथं तुमचं घर क्रमांक किंवा इमारत क्रमांक टाकू शकतात, इथं रस्ता टाकू शकतात, क्षेत्र किंवा गाव टाकू शकतात, शहर टाकू शकतात. त्याच्यानंतर तुमचं जवळ जे मंदिर काही खुणा असेल, शाळा असेल ती तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे, कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहे, तालुका टाकायचा आहे, पोस्ट ऑफिस कुडाला टाकायचं आहे, कुडाला येते ते टाकायचं आहे. नंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्यानंतर इथं फॅमिली डिटेल. आता आपण जे बघितलं होतं जे ऑफलाईन फॉर्ममध्ये बघितलं होतं सेमच तुम्हाला प्रोसेस इथं आहे. ऑफलाईन फॉर्म भरण्याऐवजी तुम्ही ऑनलाईनच फॉर्म भरा, कारण की याची प्रोसेस पण फास्ट होईल तुमची आणि तुम्हाला ऑनलाईन जो अर्ज आहे तुमचा तो पण ट्रॅक करता येईल आणि कोणत्या प्रोसेसला आहे ते पण तुम्हाला इथे बघता येईल. इथं तुम्हाला पहिले नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सरनेम टाकून घ्यायचं आहे, वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, त्यांचं वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल आणि इथं तुम्हाला नातेसंबंध ॲड करायचे आहे आणि इथं तुमचा व्यवसाय आहे तो इथं टाकायचा आहे. आता इथं बघू शकता हे बटन दिसेल, तर तुम्हाला इथं डेट पण सिलेक्ट करता येईल. इथं थोडं पुढे गेलं इथं संपूर्ण माहिती आहे. आता इथं बघू शकतात एज्युकेशन काय झालेलं आहे, नॉमिनी तुम्हाला वारसदार कोणाला लावायचं आहे ते पण तुम्ही इथं टाकू शकतात. आता इथं BOCW मध्ये आधीच नोंदणीकृत आहे का, असेल तर टिक करा, नसेल तर तुम्हाला टाकायची गरज नाही. आता आपण नवीन अर्ज करतो त्याच्यासाठी आपल्याला इथं टिक करायची गरज नाही. आता जिथं फॅमिलीचे नाव ॲड करायचे आहे, आता तुम्हाला बघितलं काही जर चूक झाली तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं ॲड मोर ते आणखी जोडा असं ऑप्शन आहे, तिथं तुम्हाला फॅमिलीचे नावं टाकता येईल आणि त्यांची माहिती भरता येईल. पूर्ण नाव भरायचे, व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक करायचे नाही. जवळपास तुम्ही आधारप्रमाणेच तुमचे नावं टाकून घ्यायचे आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकतात एम्प्लॉयर डिटेल. आता इथं नाही का कामाचे स्वरूप टाकायचे आहे. इथं भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत, तुमचं जे ऑप्शन येत आहे ते इथून निवडायचं आहे. सर्वांचेच ऑप्शन इथं देण्यात आलेले आहे. आता इथं बघू शकतात तुम्हाला टाईप ऑफ इश्युअर, आता इथं कोण आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर अशी तुम्हाला इथं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचे. ते नंतर इथं तुम्हाला डिस्पॅच डेट सिलेक्ट करायची आहे, तुमचा जाव क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. आता इथं जे डॉक्युमेंट आहेत ते ऑफलाईनमध्ये तुम्हाला झेरॉक्स सबमिट करायच्या होत्या, तर तुम्हाला त्याची गरज नाही. इथं तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता. इथं साईज पण दिलेलं आहे तुम्हाला, PDF किंवा JPG मध्ये तुम्ही 2 MB पर्यंत डॉक्युमेंट सबमिट करू शकता. इथं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आणि इथं तुमचं 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र टाकायचं आहे. हे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधून पण भेटून जाईल. आधी तो तुम्हाला IX वरती करायचा आहे, नंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल. आता हा फॉर्म तुम्हाला ट्रॅक पुढे करायचा आहे ते पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला
हा फॉर्म ट्रॅक करण्यासाठी परत नाही का यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं बघू शकता राईटचं मार्क दिसेल, तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता सिलेक्ट ॲक्शन, न्यू रिन्युअल किंवा अपडेट। आता अपडेट करत आहोत आपण, इथं तुमचा अक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। हा नंबर तुमच्या मोबाईलवरती येईल जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता आणि तो फॉर्म ॲक्सेप्ट होईल। त्यात इथं प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे आणि इथं बघू शकता जी माहिती आहे तुमचा जो अर्ज आहे तो ट्रॅक होईल। तर मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह बघितलेले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।